नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलवर। आजचा दिवस खूप खास आहे कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझी सकाळ कशी गेली आणि आज जेवणात काय विशेष बेत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सकाळ मी गेलेली खाली, त्याही मला बोलवलेली, तारगोळे काढत होते ते दादा, त्यांच्याकडून मी तारगोळे घेतले आणि मग घरी घेऊन गेली आणि मग डब्याची तयारी चालू केली। आज मला करायचं होतं पालक बटाटा, पनीर नव्हता म्हणून त्याऐवजी बटाटा टाकला। एकीकडे डाळ शिजवत ठेवलेली आणि भात पण करून घेतला। मग डाळीला फोडणी दिली आणि पालकची भाजी बनवायला घेतली। पालकच्या भाजीसाठी मी पहिले ग्रेव्ही बनवून घेतली आणि त्या ग्रेव्हीमध्ये बटाटा टाकला। नंतर बटाटा मिक्स करून घेतला ग्रेव्हीमध्ये आणि तो थोडा शिजवून घेतला आणि नंतर त्यामध्ये टाकला मी पालकची ग्रेव्ही मी आधीच करून ठेवलेली। नंतर मग पालकची भाजी मी शिजायला ठेवली, थोडी सुकवून दिली आणि मग इकडे मी केलेली वरणाला फोडणी तर तिलाही उकल येऊन दिली आणि एकीकडे घातलेला भात वगैरे घालून झालेला। नंतर मग मी घेतला त्यांचा डबा भरायला। त्यांना मी सकाळी डबा दिला नव्हता, माझ्यासोबतच नेणार होती म्हणून डबा भरला। पहिले भात, नंतर वरण आणि भाजी वगैरे भरून घेतली, त्यांचा डबा पॅक केला आणि नंतर मी माझा डबा भरायला घेतला। मग डबा वगैरे भरून झाला, टिफिन पॅक केला, बॅगेत भरला आणि मग तयारी करायला घेतली। तयारी करून झाल्यावर निघली जॉबला जायला। मी सकाळी जे तारगोळे आणले ते आता संध्याकाळी ते आल्यावर फोडतील, तर ते कसे काय काढतात वगैरे त्याची मी प्रोसेस तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल। नंतर रिक्षा पकडली आणि गेली जॉबला। मग नंतर जेवून घेतला, डबा वगैरे खाला आणि मग थोडंसं काम केला आणि मग नंतर ते आलेले घ्यायला आणि मग आम्ही निघलो। ते माझी व्हिडिओ काढत होते आणि मी त्यांची काढली। नंतर आम्ही निघलो घरी यायला। घरी आल्यावर जेवण वगैरे करून घेतला आणि नंतर मग मला ओवा वगैरे भाजायचा होता। ओवा, बडीशॉप, धना डाळ, तीळ, आळशी हे सगळं मिक्स करून भाजून घेतला। तर असा होता माझा दिवस। थँक्यू।